Hello, dear students. Let's start with the other part of the chemical properties of metals and non-metals that we started in the last session in the part 3. Now, today we will see the reaction with oxygen for non-metals. In the last session, we have learned about the reaction with oxygen for metals. How the metals react with oxygen that we have learned in our last session. Remember that metallic oxides are basic in nature. शिकलो होतो आपण व्हॉट इज द नेचर ऑफ मेटलिक ऑक्साइड. धातूचे ऑक्साइड आहे त्यांचं नेचर कसं असतं, बेसिक नेचर असतं. ठीक आहे ना. टुडे वी विल लर्न अबाउट द रिएक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ oxygen. Reaction of non-metals with oxygen. Okay. Generally, non-metals also produce oxides when reacted with oxygen. But in contrast to the metals, these oxides are acidic in nature. पाय वाक्याकडे बरोबर लक्ष द्या. ठीक आहे ना. These non-metallic oxides are acidic in nature. लक्ष द्या बरोबर. What is the nature of non-metallic oxide? It is acidic. And what is the nature of metallic oxide? Metallic oxides are basic in nature and non-metallic oxides are acidic in nature. दोन वाक्य व्यवस्थित पाठ करायचे आहे. आता पटकन तुम्ही लिटमस पेपरची आठवण करा. एसिडिक नेचर मध्ये कोणतं लिटमस कसं होतं आठवण करा सगळे. काय सांगितलं होतं, ब्लू लिटमस पेपर जर लाल झालं तर ते सोल्युशन कसं आहे, एसिडिक. बरोबर आहे ना. ब्लू लिटमस पेपर लाल झालं ते सोल्युशन कसं आहे, एसिडिक आहे. आणि लाल लिटमस पेपर ब्लू झालं तर ते कसं आहे, बेसिक. तर मेटल्सच्या सोल्युशनमध्ये आपण रेड लिटमस पेपर टाकल्यावर ते कसं झालं होतं, ब्लू झालं होतं. म्हणून आपण काय म्हटलं, मेटॅलिक ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. नाव वी विल लर्न अबाउट दॅट नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स आर एसिडिक इन नेचर. लक्ष द्या बरोबर. नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स आर एसिडिक इन नेचर. Now how we will test it? What are the examples of solid non-metals? We cannot see the nitrogen, oxygen, etc. in the activities. Okay, we have to learn this activity by using the solid non-metal. What are the examples of solid non-metals? That is a carbon, sulfur, phosphorus, etc. Okay. आता बघा काय करायचं आहे. Take a small amount of powdered sulfur in a differentiating spoon and heat it. एक चम्मच असतो लॅब मध्ये. ठीक आहे ना. चम्मच नसेल तर यू कॅन टेक द लीड ऑफ बॉटल and hang it on a wire. Okay, you can do like that also, or you can take the differentiating spoon in the lab and heat it. त्या चम्मच मध्ये थोडासा सल्फरचा पावडर घ्यायचा आहे आणि त्याला कॅन्डलवर गरम करायचा आहे. ठीक आहे ना. त्या चम्मचला कॅन्डलवर ठेवून काय करायचं आहे, गरम करायचं आहे. as soon as sulfur starts burning, introduce the spoon in a gas jar. गॅस जार असते, मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे ना नंतर. ठीक आहे ना. आता सल्फर जेव्हा आता चम्मच मध्ये सल्फर जळायला लागेल, तुरंत त्याला गॅस जार मध्ये अंदर ठेवा. कवर द टम्बलर विथ लीड टू इन्श्योर दॅट द गॅस प्रोड्यूस डज नॉट एस्केप. त्या गॅस जार मध्ये चम्मच जळता सल्फर टाकल्या, जळता सल्फर असलेला चम्मच कशामध्ये टाकायचं आहे, गॅस जार मध्ये. ते चम्मच टाकल्याबरोबर काय करायचं आहे, त्याला झाकून द्यायचं आहे. म्हणजे सल्फर पासून जी गॅस निघते ती बाहेर जायला नको. ओके. After some time, remove the spoon. Add a little small quantity of water into the tumbler and quickly replace the lid. Shake the tumbler well and check the solution with red and blue paper. बघा मी तुम्हाला डायग्राम मध्ये समजून सांगते बघा. दिस इज अ स्पून. ठीक आहे ना. स्पून नसेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं, टेक द लीड ऑफ वॉटर अँड हँग इट लाईक दिस विथ वायर. याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, टेक द सल्फर पावडर. याच्यामध्ये सल्फर पावडर घ्यायचं आहे. ठीक आहे ना. आणि कॅन्डलवर त्याला असं गरम करा. सल्फर पावडर आहे ते तुरंत जळू लागतं. लक्ष द्या बरोबर. सल्फर पावडर आहे तो थोडंही गरम झाला की जळू लागतं. सल्फर पावडर जळू लागलं, दिस इज अ गॅस जार. याला आपण काय म्हणणार, सॉरी कुठे गेला पॉइंटर, दिस इज अ गॅस जार. ठीक आहे ना. गॅस जार, दिस इज अ लीड ऑफ गॅस जार. सल्फर पावडर जळू लागलं की तुरंत हे चम्मच आहे, डिफ्रेगेटिंग स्पून आहे, ते तुरंत तुम्ही गॅस जारवर टाका. ओके. गॅस जार मध्ये टाका आणि गॅस जार मध्ये टाकल्याबरोबर त्याला झाकण लावून द्या. ठीक आहे ना. झाकण, सल्फर आहे ते गॅस जार मध्ये जळत आहे. सल्फरची हवेसोबत क्रिया झाल्यावर काय बनतं, सल्फर डायऑक्साईड. बरोबर आहे. कार्बन डायऑक्साईड सगळ्यांना माहिती आहे ना, C+O2CO2. त्याचप्रमाणे S+O2SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड. त्या बॉटलमध्ये सल्फर डायऑक्साईड आहे ते जमा होत आहे. या बॉटलमध्ये काय जमा होत आहे, सल्फर डायऑक्साईड जमा होत आहे.
आणि तो हवेपेक्षा हलका आहे, त्याच्यामुळे आपण त्याला झाकण लावलं. लक्ष द्या, झाकण का बरं लावलं आहे? जर झाकण लावलं नाही तर सल्फर डायऑक्साईड इज लाइटर देन एअर, इट विल बी एस्केप. देअरफॉर वी हॅव पुट लीड ऑन दिस गॅस जार. लक्षात आलं? गॅसला जमा करताना आपण त्याच्यावर झाकण का बरं लावलं? सल्फर डायऑक्साईड गॅस हवेपेक्षा हलकी आहे, जर झाकण लावलं नाही तर ते बाहेर जाईल. ओके, थोडा वेळ जळताच्या मध्ये ठेवा, नंतर चम्मच काढून तुरंत थोडं पाणी टाका. लक्ष द्या, नंतर चम्मच काढून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाका. लक्षात आलं? पाणी टाका, थोडं हलवून टाका. आता काय होईल? सल्फर डायऑक्साईड पाण्यामध्ये विरघळेल. सल्फर डायऑक्साईड गॅस आहे ते पाण्यामध्ये विरघळून जाईल. The sulfur dioxide get dissolved in the water. Now take this water in one container. Okay, you can take one dish. In this dish, take the solution from this gas jar. Now taste with this litmus paper. Take both litmus paper, blue and red. Here you will see, if you immerse the red litmus paper into the solution, it will be as it is. लाल लिटमसची पट्टी जर तुम्ही त्या सोल्युशन मध्ये बुडवा तरी तशीच राहील, पण जर ब्लू पट्टी बुडवा तर ती लाल होईल. ब्लू पट्टी बुडवल्यावरती कशी झाली? लाल झाली. ब्लू पट्टी लाल झाली याच्यात काय होतं? नॉन मेटेलिक ऑक्साइड्स आर एसिडिक इन नेचर. कारण की ब्लू लिटमस पेपर कन्वर्टेड इनटू द रेड वन मीन्स इट इज एसिडिक. समजलं का ना पॉइंट आहे? सी अगेन, this is a deflagrating spoon. In this spoon we have taken the sulfur powder, heat it on the candle. When the sulfur starts burning, immerse this candle into the gas jar. Okay, after immersing this spoon into the gas jar, cover it with a lid. Why with lid? Because sulfur dioxide is lighter than air. If you not cover, it will be escape into the air. After some time, remove the lid and immediately add the water and shake well. After shaking, the sulfur dioxide gas will be dissolved in water. Then take this solution means sulfur dioxide gas dissolved in water into the another container. You can say it is dish. Now in this dish, you immerse both the litmus paper, blue and red. You will see that blue litmus paper will be as it is in the solution, blue litmus paper will be turned red into this solution and red litmus paper will be as it is. जे लाल लिटमसची पट्टी आहे ती तशीच राहणार आणि ब्लू लिटमसची पट्टी कशी होईल? रेड होईल. आणि जर ब्लू लिटमसची पट्टी रेड झाली याच्यावर काय समजायचं आहे? ते एसिडिक आहे. कसं आहे ते? एसिडिक आहे. ओके, नाव एक वेळा वाचून घ्या. ओके, पहा. टेस्टिंग द नेचर ऑफ नॉन मेटल. टेक ए स्मॉल अमाउंट ऑफ पाउडर सल्फर, ओके, and heat it. As soon as the sulfur starts burning, introduce the spoon into gas jar, that is a gas tumbler. Cover the tumbler with lid to ensure that gas produced does not escape. Okay, इथे लिहिलं नाही आपण कारण की ते लाइटर आहे, हलकी आहे म्हणून बाहेर निघते. Now after some time, remove the spoon. Add a small quantity of water into the tumbler and quickly replace the lid. थोडा वेळाने ते चम्मच काढून टाका म्हटल्यानंतर थोडं पाणी टाका. Shake the tumbler well. Check the solution with red and blue litmus paper. The name of the product formed in the reaction of sulfur and oxygen is sulfur dioxide gas. When the sulfur dioxide is dissolved in water, sulfurous acid is formed. Following is the reaction to express it. H plus O2, SO2. Sulfur plus oxygen, sulfur dioxide. Di means 2. And sulfur dioxide plus water. आता आपण त्या गॅसमध्ये काय टाकलं? पाणी टाकलं. बरोबर आहे ना? गॅसजारमध्ये काय जमा झालं आहे? गॅसजारमध्ये सल्फर डायऑक्साईड जमा झालं. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलं. सल्फर डायऑक्साईड गॅसजारमध्ये आहे. आता पाणी टाकलं तिथे काय बनलं? सल्फरस एसिड. काय बनलं ते? सल्फरस एसिड. बरोबर आहे? एसिड नावच आहे याचं. तर सल्फरस एसिड टर्न्स ब्लू लिटमस पेपर रेड. ब्लू लिटमस पेपर रेड झालं. याच्यात काय झालं? ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स आर एसिडिक इन नेचर. सगळ्यांना समजलं असेल? व्हॉट इज द नेचर ऑफ नॉन मेटेलिक ऑक्साइड? तर काय लिहिणार? एसिडिक. ओके, झालं तर समजावून. नाव नेक्स्ट, रिएक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर. लक्षात द्या, मी स्लाइड थोडं चेंज केला, मुलींना तिकडे तिकडे झालं. ठीक आहे बेटा, पण व्यवस्थित समजून घ्या. पुस्तकात व्यवस्थित लिहिलेलं आहे, व्यवस्थित चूज करा. ठीक आहे ना? आता मेटलची क्रिया पाण्यासोबत कशी होते? रिएक्शन ऑफ
वॉटर विथ मेटल्स. काय लिहायचं होतं? रिएक्शन ऑफ वॉटर विथ मेटल. ओके. सम मेटल्स रिएक्ट विगोरसली विथ वॉटर लाईक इन केस ऑफ सोडियम. आपण मागच्या सेशनमध्ये काय शिकलो? सोडियम अँड पोटॅशियम स्टोर्ड इन, बोला पटकन, केरोसिन. सोडियम आणि पोटॅशियमला केरोसिनमध्ये स्टोर करतात. का बरं स्टोर करतात? बिकॉज इट रिएक्ट्स विगोरसली विथ एअर अँड वॉटर. हवा आणि पाणी सोबत तुरंत क्रिया होते आणि काय होते? ते आग पकडते. काय होते? आग पकडते. बरोबर आहे ना? बघा इथे ते दिलेलं आहे. सम मेटल्स रिएक्ट विगोरसली विथ वॉटर लाईक इन केस ऑफ सोडियम. इट इज स्टोर्ड इन केरोसिन. While some metals react very slowly with water, like in case of iron. लोखंडाची क्रिया होते पण हलकी होते. आपण मागच्या सेशनमध्ये शिकलो लोखंड गंजतं, पण गंजाला खूप वेळ लागतो. बरोबर आहे ना? हवे आणि पाणी सोबत खूप दिवसापर्यंत रिएक्शन होते, मग लोखंड गंजतं. आता बघा, मेटल प्लस वॉटर इट फॉर्म्स मेटल हायड्रोक्साईड. ओके, प्लस हायड्रोजन. मेटलची क्रिया पाण्यासोबत झाली तर काय होते? मेटल हायड्रोक्साईड. बरोबर आहे ना? मेटलची क्रिया पाण्यासोबत झाली की मेटल हायड्रोक्साईड बनतं. सोबत काय बाहेर पडतं? हायड्रोजन गॅस. काय बाहेर पडतं? बाहेर हायड्रोजन गॅस आहे ती बाहेर पडते. नाउ activity. Take a 250 ml of beaker, that is a glass tumbler, fill half of it with water. Now carefully cut a small piece of sodium metal, dry it using a filter paper and wrap it in a small piece of cotton. Put the sodium piece wrapped in cotton into the beaker. Observe carefully. When reaction stops, touch the beaker. What do you feel? Has the beaker become hot? Test the sodium with red and blue litmus paper. Is the solution acidic or basic? On touching the beaker, it is felt hot. The solution turns the red litmus paper blue, which shows it is basic in nature. Blue litmus paper do not show any change in the solution. Color change in solution. बघा, सोडियम काय आहे सांगा पहिले. सोडियम काय आहे? मेटल की नॉन मेटल? पहिले ओळखायचं. सोडियम इज ए मेटल. मग आपण काय शिकलो आहे? मेटलिक ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. हे आपलं पाठ झालं पाहिजे. सोडियम मेटल आहे म्हणजे सोडियमचे ऑक्साइड्स कसे आहे? बेसिक आहे. म्हणजे सोडियमची क्रिया पाण्यासोबत झाल्यावर सुद्धा काय होते? बेसिक राहते. ठीक आहे ना? बघा, सोडियम प्लस वॉटर इट फॉर्म सोडियम हायड्रोक्साईड. मी एक वेळा सांगितलं होतं हायड्रोक्साईड शब्द ज्या शब्दाच्या मागे आला, ज्या मेटलच्या मागे आला ते काय असते? बेसिक. ज्या एलिमेंटच्या मागे शब्द हायड्रोक्साईड आला तर ते काय आहे? बेस आहे. प्लस हायड्रोजन प्लस हीट. हायड्रोजन वायू बाहेर पडते. तर कोणती वायू बाहेर पडते? हायड्रोजन वायू आहे ती बाहेर पडते आणि उष्णता सुद्धा निर्माण होते. काय निर्माण होते? उष्णता. ओके. म्हणजे सोडियमची क्रिया पाण्यासोबत झाल्यावर सोडियम हायड्रोक्साईड बनतं, हायड्रोजन वायू बाहेर पडते आणि हीट सुद्धा निर्माण होते. बघा, 2Na + 2H2O 2NaOH + H2 + हीट. आता कसं काय लक्षात? आता पुन्हा एक वेळा समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. इथे काय सांगितलं ऍक्टिव्हिटीमध्ये? रिएक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर. ओके, रिएक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर. बरोबर आहे ना? तर मेटलची क्रिया पाण्यासोबत झाल्यावर काय बनतं? मेटल हायड्रोक्साईड आणि काय बाहेर पडतं? हायड्रोजन गॅस. आता ही ऍक्टिव्हिटी आपण शाळेत जरी असतो तरी आपण केली नसते कारण की धोक्याची आहे. मागच्या सेशनमध्ये सांगितलं सोडियम आहे ते लॅबमध्ये ठेवता येत नाही कारण की याच्यापासून आपल्याला धोका असतो. त्याची ऍक्टिव्हिटी पण तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. एक बीकर घ्यायचं आहे. सी, दिस इज अ बीकर. इन दिस बीकर वी हॅव टेकन द वॉटर. या बीकरमध्ये काय घेतलं आपण? पाणी घेतलं आहे. नाउ टेक द सोडियम, a small piece of sodium from the kerosene, okay, dry it with a filter paper and wrap into the cotton. सोडियमचा छोटा तुकडा कशातून काढायचा? केरोसिन मधून. आपण कुठे साठवतो सोडियमला? केरोसिन मध्ये साठवतो. तुकडा बाहेर काढा, त्याला फिल्टर पेपरने चांगलं ड्राय करा. ड्राय केल्यावर त्याला काय करायचं आहे? कॉटन मध्ये wrap करा, म्हणजे कॉटन मध्ये गुंडून घ्या. डायरेक्ट जे सोडियमचा तुकडा टाकला की तुरंत ही आग पकडते आणि त्याच्यानं खूप मोठा धोका होतो ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा. म्हणून त्याला काय करायचं आहे? सोडियमच्या तुकड्याला कशामध्ये टाकायचं आहे? wrap in a small piece of cotton. कॉटन मध्ये तुम्हाला टाकायचं आहे, कॉटन मध्ये टाकायचं. लक्षात आलं का ना पॉइंट? देन पुट इट इन द वॉटर. सोडियमच्या तुकड्याला कापसामध्ये wrap करून पाण्यामध्ये टाकलं सुद्धा तर सू असा आवाज येतो. ती ऍक्टिव्हिटी मी केलेली आहे. ठीक आहे ना?
सू करून आवाज येतो आणि असा गोल गोल फिरतो आणि आग पकडतो. पाण्यामध्ये सोडियमचा तुकडा आग आहे ते पकडतो. ठीक आहे ना. आता रिएक्शन पूर्ण सोडियम जळेपर्यंत आपण हात लावू शकत नाही, त्याला जळू द्यायचे. छोटासा तुकडा घेतलाय. ठीक आहे ना. पूर्ण रिएक्शन झाल्यावर आता तुम्ही बीकरला हात लावून बघा. आता सोडियमचा तुकडा जळला. सांगा बरं ते बीकर कसं झालं असेल, थंड की गरम? ओळखू येतं ना, गरम झालं. म्हणजे हीट इज दी बोर्ड, म्हणजे काय निर्माण होतं, हीट आहे ती निर्माण होते. लक्षात असं ना पॉईंट. कारण की रिएक्शन झाल्यावर आपण त्या बीकरला हात लावून बघितला तर काय झालं, ते आपल्याला गरम वाटलं. गरम वाटलं याच्यात काय होते, या रिएक्शन मध्ये हीट आहे ती, हीट म्हणजे उष्णता. हीट म्हणजे काय होते, उष्णता निर्माण झाली. ठीक आहे ना. हायड्रोजन गॅस आहे, तुम्ही इथे ओळखू शकत नाही की हायड्रोजन आहे तो आवाज करून जळतो, इट मेक ए पॉप साऊंड. ओके, पण इथे आपण ते बघू शकत नाही या ऍक्टिव्हिटीमध्ये. सगळ्यांना ऍक्टिव्हिटी समजली असेल. सांगा पटकन काय सांगितलं. बीकर घेतलं, बीकर मध्ये पाणी घेतलं, मग सोडियमचा छोटासा तुकडा घेतला, कुठून, केरोसिन मधून. त्याला पुसून टाकला फिल्टर पेपरने, नंतर कॉटन मध्ये गुंडून घेतला आणि मग त्याला, कॉटन म्हणजे कापूस, गुंडून त्याला पाण्यामध्ये टाकला. पाण्यामध्ये टाकून त्याला ठेवलं की सू असा आवाज येऊन असा गोल गोल फिरून जळतं. पूर्ण जळून झाल्यावर तुम्ही बीकरला हात लावला तर बीकर कसं वाटलं तुम्हाला, गरम वाटलं. म्हणजे सोडियमची क्रिया पाण्यासोबत झाल्यावर काय झालं, सोल्युशन आहे ते काय आहे, सोडियम हायड्रोक्साईड आहे. हायड्रोजन गॅस बाहेर पडतं आणि बीकर गरम झालं म्हणजे हीट निर्माण होते. आता तुम्ही ते 2 लिटमस पेपर घ्या, रेड आणि ब्लू. एक एक करून दोन्ही त्याच्यामध्ये डीप करून बघा. ओके, तुम्ही बघा. ब्लू लिटमस पेपर आहे तो ब्लूच राहणार. लक्षात आलं. ब्लू लिटमस पेपर कसा राहील, ब्लूच राहील. पण रेड लिटमस पेपर टर्न्स ब्लू. लाल लिटमस पेपर आहे तो ब्लू होणार. याच्यात काय होतं, लाल लिटमस पेपर ब्लू झालं म्हणजे कसं आहे, बेसिक आहे. कसं आहे, बेसिक आहे. ओके, नाव वी विल सी द नेक्स्ट 4 नॉन मेटल्स. काय आहे, रिएक्शन ऑफ वॉटर विथ नॉन मेटल. लक्ष द्या बरोबर. रिएक्शन ऑफ वॉटर विथ नॉन मेटल्स. जनरली मोस्ट नॉन मेटल्स डू नॉट रिएक्ट विथ वॉटर. लक्ष द्या, मेटल्सची क्रिया वॉटर सोबत होते. ठीक आहे ना. गरम पाण्यासोबत, थंड पाण्यासोबत पण होते. ओके, काही काही मेटल्सचे नाही होत. बट मोस्ट नॉन मेटल्स डू नॉट रिएक्ट विथ वॉटर. बट देर आर सम नॉन मेटल्स विच आर क्वाइट रिएक्टिव्ह इन एअर, लाईक ए फॉस्फरस. लक्ष द्या बरोबर. फॉस्फरस इम्पॉर्टंट पार्ट करा. फॉस्फरस इज ए नॉन मेटल. पहिलं लक्ष काय ठेवायचं, फॉस्फरस इज ए नॉन मेटल. इट इज ए व्हेरी रिएक्टिव्ह. हवेमध्ये सोडलं की त्या पकडेल. लक्षात आलं बघा काय आहे. सम नॉन मेटल्स लाईक आर क्वाइट रिएक्टिव्ह विथ इन एअर. फॉस्फरस पावडर आहे. काय आहे, पावडर आहे. जर त्या पावडरला मी कागदात घेऊन टेबलावर ठेवलं ती फॉस्फरस जळू लागेल. कारण की त्याचे इग्निशन टेम्परेचर आहे ते रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे, म्हणून ते तुरंत जळू लागेल. म्हणून त्याला हवेमध्ये ठेवता येत नाही, डब्यात ठेवता येत नाही. म्हणून फॉस्फरसला कशामध्ये साठवतात, पाण्यामध्ये. लक्ष द्या. फॉस्फरसला स्टोर कशामध्ये करतात, पाण्यामध्ये. सोडियमला कशामध्ये करतात, केरोसिनमध्ये. पोटॅशियमला कशामध्ये करतात, केरोसिनमध्ये. हे तिन्ही व्यवस्थित पिऊन ठेवा एका ठिकाणी. ठीक आहे ना. सोडियम इज स्टोर्ड इन केरोसिन, potassium is stored in kerosene. These both are metals, and one non-metal which is very reactive in air is a phosphorus. कोणती नॉन मेटल आहे जी हवेसोबत खूप लवकर क्रिया करते, ते कोण आहे, फॉस्फरस. ठीक आहे ना. हवेसोबत क्रिया होते म्हणून त्याला कशामध्ये साठवतात, सांगा पटकन, पाण्यामध्ये. फॉस्फरसला कशामध्ये साठवतात, पाण्यामध्ये. हवेमध्ये का साठवत नाही, कारण की त्याची क्रिया तुरंत होते आणि आग पकडते. सगळ्यांना लक्षात आलं असेल. फॉस्फरस इम्पॉर्टंट. फॉस्फरस इज ए नॉन मेटल. लक्ष द्या पुन्हा. फॉस्फरस काय आहे, नॉन मेटल आहे. कन्फ्यूज करायचं नाही. सोडियम आणि पोटॅशियम काय आहे, मेटल्स आहे. नाव वी विल सी द रिएक्शन विथ एसिड्स फॉर मेटल्स. ओके, हे बघा लिहिण्यात थोडं इकडे तिकडे झालं आहे, कारण की मी पहिले साईड आहे ते पहिल्या प्रकारे शिकवणार होते. आज मी दुसरं एप टाकलाय तर त्याच्यावर शिकवायसाठी स्लाइड थोडी इकडे तिकडे झाली. ठीक आहे बेटा. ओके, नाव वी विल सी द रिएक्शन ऑफ मेटल्स विथ एसिड. ठीक आहे ना. यू विल यूज द टेक्स्ट बुक, यू विल अंडरस्टँड ऑल दिस. ठीक आहे. रिएक्शन ऑफ मेटल्स विथ एसिड. आता धातूची क्रिया एसिड सोबत करायची आहे. ठीक आहे ना. जनरली मेटल्स रिएक्ट विथ एसिड्स अँड रिलीजेस हायड्रोजन गॅस. ही ऍक्टिव्हिटी खूप छान आहे. ठीक आहे ना. मेटल्स रिएक्ट विथ एसिड अँड रिलीजेस हायड्रोजन गॅस अँड विथ ए पॉप साऊंड, अँड हायड्रोजन गॅस बर्न्स विथ ए पॉप साऊंड. बघा ते लिहायला विसरून गेले मी. ठीक आहे ना. पुस्तकात आहे, पाहून घ्यायचं. मेटल्सची क्रिया एसिड सोबत झाल्यावर काय होते, हायड्रोजन गॅस बाहेर पडते आणि हायड्रोजन गॅस आहे ती कशी माहिती पडते, हायड्रोजन गॅस आहे ती पॉप साऊंड सोबत जळते.
The presence of hydrogen gas is confirmed by bringing a burning matchstick or candle near the gas. And when the burning matchstick or candle produces pop sound, then it means that hydrogen gas has evolved. It is found that copper does not react with hydrochloric acid while it reacts with sulfuric acid. पाठ करायची ठीक आहे ना. कॉपरची क्रिया हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत होत नाही. ठीक आहे ना. कॉपरची क्रिया हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत होत नाही, सल्फ्युरिक ऍसिड सोबत होते. बघा याची ऍक्टिव्हिटी पुस्तकात देऊन आहे. ठीक आहे ना. टेक 3 to 5 टेस्ट ट्यूब. In this test tube, put all the pieces of metals available to you. लोखंड टाका, ॲल्युमिनियम टाका. ठीक आहे ना. अशा प्रकारचे मेटल्स आहे. मॅग्नेशियम टाका. छोटे छोटे पीस आहे ते टेस्ट ट्यूब मध्ये टाका. ठीक आहे ना. अँड इन ऑल द टेस्ट ट्यूब ऍड 5 ml ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपल्याला काय शिकायचं आहे? रिएक्शन विथ ऍसिड. तर या टेस्ट ट्यूब मध्ये मेटल मध्ये काय टाकायचे? आपल्याला ऍसिड टाकायचे. काय टाकायचं आहे? ऍसिड. आणि आपल्याला कोणते ऍसिड टाकायचे आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकल्यावर ते जी मेटल आपण टेस्ट ट्यूब मध्ये घेतली त्याची क्रिया ऍसिड सोबत होणार. आलं का लक्षात सगळ्यांना? ऍसिड सोबत क्रिया झाली. जर थंड ऍसिड मध्ये नाही झाली तर ते टेस्ट ट्यूबला थोडं गरम करा. ठीक आहे ना. गरम केलं की त्या मेटलची क्रिया ऍसिड सोबत होईल. आणि मेटलची क्रिया ऍसिड सोबत झाल्यावर काय होते? एक गॅस बाहेर पडते. ठीक आहे ना. ते गॅस बाहेर पडते. तुम्ही काय करायचं आहे? त्या टेस्ट ट्यूबच्या जवळ एक जळती काडी घ्या. ज्या जळती माशीची काडी घेऊन जा. तर पहिले असा आवाज येईल. पहिले पोप साऊंड येईल आणि नंतर जळेल. ठीक आहे ना. आणि याच्यावरून समजतं ती गॅस कोणती? हायड्रोजन आहे. हायड्रोजन गॅस बर्न्स विथ ए पोप साऊंड. पाठ करा. हायड्रोजन गॅस बर्न्स विथ ए पोप साऊंड. ओके. What happens when metal reacts with acid? When metal reacts with acid, ठीक आहे ना, gas is formed and this gas is burns with a pop sound. Okay, and this is a hydrogen gas. Which gas is evolved when metals reacts with acid? What you will write? Hydrogen gas. धातूची क्रिया एसिड सोबत झाल्यावर कोणती गॅस बाहेर पडते? तर ती कोणती गॅस आहे? हायड्रोजन गॅस. आणि ती कशी जळते? विथ ए पोप साऊंड. हायड्रोजन गॅस बर्न्स विथ ए पोप साऊंड. सगळ्यांना समजलं असेल बेटा? ठीक आहे ना. टेस्ट ट्यूब मध्ये धातू घ्यायची आहे तुमच्याकडे असलेली. सोने चांदी नाही. ठीक आहे ना. त्याची क्रिया होत नाही. सोने चांदी नाही. लोखंड घ्या किंवा मॅग्नेशियम किंवा जे असेल त्याच्यामध्ये थोडं ऍसिड टाका. हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्याची क्रिया होईल. क्रिया झाल्यावर गॅस बाहेर पडतं. ठीक आहे ना. त्या गॅस जवळ जर ती काडी घेऊन जा तर पहिले पोप साऊंड येईल मग ते जळेल. ठीक आहे ना. तर पोप साऊंड येतो म्हणजे ती गॅस कोणती आहे? हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस बर्न्स विथ ए पोप साऊंड. झालं सगळ्यांना पाठ? ओके. नाव रिएक्शन ऑफ एसिड्स विथ नॉन मेटल्स. ठीक आहे ना. विथ नॉन मेटल्स. जनरली नॉन मेटल्स डू नॉट रिएक्ट विथ एसिड. पाठ कोण ठेवायचे बघा. हे खूपदा येतं. इज नॉन मेटल रिएक्ट विथ एसिड? नो. एसिडची नॉन मेटल्सची क्रिया एसिड सोबत होत नाही. हे वाक्य मराठी सुद्धा लिहून ठेवा कुठतरी. ठीक आहे ना. धातूची क्रिया जेव्हा ऍसिड सोबत होते तेव्हा त्याच्यापासून एक गॅस बाहेर पडतं. ती गॅस हायड्रोजन आहे आणि ती पोप साऊंड सोबत जळते. ओके. अधातूची क्रिया ऍसिड सोबत होत नाही. व्यवस्थित वाक्य पाठ करा. जनरली नॉन मेटल्स डू नॉट रिएक्ट विथ ऍसिड. ओके. वी गो टू नेक्स्ट नाउ. रिएक्शन विथ बेसिस. ओके. फॉर मेटल्स. धातूची क्रिया बेसिस सोबत कशी होते? जनरली रिएक्शन ऑफ मेटल्स विथ बेसिस रिलीजेस हायड्रोजन गॅस. ठीक आहे ना. एसिड सारखेच होते. जेव्हा धातूची क्रिया बेस सोबत होते तेव्हा त्याच्यामधून कोणती गॅस बाहेर पडतं? हायड्रोजन गॅस बाहेर पडते. आणि ते सुद्धा कशी जळते? पोप साऊंड होऊनच जळते. लाईक इन केस ऑफ मेनी मेटल्स दे रिएक्ट विथ सोडियम हायड्रोक्साइड टू प्रोड्यूस हायड्रोजन गॅस. ओके. नाउ फॉर नॉन मेटल्स रिएक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ बेसिस आर कॉम्प्लेक्स. हे वाक्य व्यवस्थित पाठ करायचं. ठीक आहे ना. रिएक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ बेसिस इज कॉम्प्लेक्स. एसिड सोबत होतच नाही. लक्ष द्या. नॉन मेटलची क्रिया एसिड सोबत होत नाही आणि बेसिस सोबत होते कॉम्प्लेक्स प्रकारे. कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीची. ठीक आहे ना. आणि मेटल्सची क्रिया एसिड आणि बेस दोन्ही सोबत होते आणि दोन्ही वेळेस काय निघतं बाहेर? हायड्रोजन गॅस बाहेर निघते. आणि ती गॅस आहे ती कशी जळते? विथ ए पोप साऊंड. POP पोप साऊंड. ओके. ओके. थँक्यू बेटा. लर्न इट केअरफुली. ओके. सगळ्यांना समजलं असेल? व्यवस्थित वाचून घ्या. ओके.